चला आता पावसाची चाहूल लागली. पावसाची चाहूल लागल्यानंतर आपल्याला खावासा वाटणारा वडापाव तर बाहेर न खायला जाता आपण घरीच बनवूया. तर आपण आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी लागणारं हे साहित्य लसूण, थोडंसं आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, थोड्याशा हिरव्या मिरच्या आता आणि आपल्याला याची पुदिना. सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट आपण भाजीसाठी यूज करणार आहे. तर आता चला आपण याची पेस्ट करून घेऊ. पेस्ट करून घेईपर्यंत आपण उकडलेला बटाटा असा बारीक करून घ्यायचा. तुम्ही तो मॅश पण करून घेऊ शकता आणि फोडी पण करून घेऊ शकता. मॅश केला तर परतता येत नाही आणि याचा चिरला तर परत येतो व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण चटणी तयार करून घ्यायची जेणेकरून ती सगळ्या बटाट्याच्या भाजीला व्यवस्थित लागली पाहिजे. आणि ह्या चटणीला आपण फोडणी पण देऊन घेऊयात. तर एक एक पद्धत हळूहळू आपण पुढे पुढे पसरवूया. प्रथमतः एक कढई घ्यायची, ज्यात तुमची भाजी व्यवस्थित तुम्हाला परतता येईल अशी कढई घ्यायची, जेणेकरून त्यात व्यवस्थित भाजी बसेल आणि आपल्याला हलक्या हाताने परतता येईल. तर मी एक कढई घेतली. आता त्यात आपण 4 चमचे तेल टाकून घेऊयात आणि मस्तपैकी भाजी परतून घेऊयात. भाजीसाठी परतताना काय काय साहित्य लागते ते आधी मी जिरं चांगलं तडतडून दिलं तेलात टाकलेलं. त्यानंतर मोहरी वगैरे टाकून घ्यायची, कढीपत्ता घालायचा थोडासा आणि तो पण चांगला तडतडून द्यायचा. त्यानंतर आपण जो मसाला बारीक केलेला असतो तो टाकायचा. त्याच्या आधी कढीपत्ता चांगला फ्राय झाला पाहिजे, चांगला तडतडला पाहिजे. नंतर हा मसाला टाकून घ्यायचा आणि मसाल्याचा कलर बदलेपर्यंत तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा, जेणेकरून मसाल्याला छान असा फ्लेवर येतो. तर तुम्ही बघा आता हळूहळू मसाल्याचा कलर पण कसा चेंज होतो. अशा प्रकारे मसाला व्यवस्थित परतलेला आहे आणि आता आपण यामध्ये बटाट्याची भाजी टाकून घेऊयात. म्हणजे चिरलेले बटाटे आहेत ते असं मस्तपैकी तेल सुटलं पाहिजे. तर तो मसाला त्याच्या आधी एक चमचा हळद टाका, म्हणजे भाजीला कलर छान येतो. हळद ऑप्शनल आहे, जरी नाही टाकली तरी त्याला ग्रीनिश कलर येतो कोथिंबिरीने आणि पुदिन्याने. सो हळद तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसे टाकली तरी काही नाही आहे. आणि आता त्यात आपण जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो टाकून घ्या. हा बटाटा जर मॅश केला तुम्ही अगोदरच तर भाजी पूर्ण बटाट्याला लागत नाही. तोच तुम्ही चिरून परतून घेऊन मॅश केला तर तीच चटणी किंवा मसाला सगळा व्यवस्थित बटाट्याला लागतो. तर आता आपण बटाट्याची भाजी परतून घेऊ. बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि काय होतं, जर काही काही लोक कच्चा मसाला टाकतात, पण काय होतं ती चटणी जी असते ना आपण मिरच्याची बारीक केलेली ती जर भाजली नाही तर तो असा तिखट असा जास्त तिखट लागतो. पण ती जर मसाला भाजून घेतला तर ती भाजी म्हणजे नॅचरली लागते आणि तिला टेस्ट एकदम छान येते. त्यात तुम्ही चवीनुसार मीठ टाका आणि तुम्ही किती तिखट भाजी केली त्याच्यावर मीठ टाका. मी 1 किलो बटाट्याच्या अंदाजाने केलेली भाजी आहे. तर भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची, एकजीव करायची. आणि जर तुम्हाला मॅश करायची असेल, जर असे बटाटे आवडत नसतील तर तुम्ही ती मॅश करा. आम्हाला नॉर्मली अशीच आवडते, जास्त मॅश केलेली आवडत नाही. त्यामुळं मी अशा पद्धतीनं भाजी परतून घेतली. भाजीचा एक असा डो तयार झाला पाहिजे परतल्यानंतरनं, जेणेकरून तो चिकट राहिला नाही पाहिजे, एकदम असा गट्टू दिसला पाहिजे. तर अशी भाजी आता आपण थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये. तर आता आपण घ्यायचा बॅटर तयार करून. त्यात आहे ना मी 1/2 किलो डाळीचं पीठ घेतले, म्हणजे पावशेर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यात आहे ना थोडंसं तांदळाचं पीठ घेतले, म्हणजे थोडं म्हणजे किती 2 ते 3 चमचे घेतले. तर ते तुम्ही बघू शकता. चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडासा ओवा घातला आहे, 1 चमचा मी त्यात हळद घातली आहे आणि थोडासा खायचा सोडा घातला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही गरम तेल टाकलं तरी चालतं, जेणेकरून वड्याला कलर छान येतो सोड्यामुळे. आणि 1 चमचा मीठ घातलं आहे. हा परफेक्ट 1 किलो बटाट्याला एवढं बॅटर पुरतं. हे माझं व्यवस्थित मेजरमेंट आहे. आणि पिठात पाणी ओतण्या अगोदर ते सर्व एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला लागेल तसं हळूहळू पाणी ओतून पीठ कालवायचं आहे. एकदम पाणी ओतल्यानंतरनं पीठ एकतर पातळ होऊ शकतं किंवा गाठी वगैरे होऊ शकतात. तर जसं लागल तसं थोडं थोडं पाणी घाला आणि ते जीव करा. मी तुम्हाला त्याचं थिकनेस पण दाखवते. पाणी घातले तर मला 1 फुलपात्र आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागले. तर पण ते तरी पण मेजरमेंट घेऊ नका, जसं तुमचं ॲड होईल तसं. आणि त्याचा थिकनेस असा पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, जेणेकरून तो वडा आपला डीप झाला पाहिजे, वड्याला व्यवस्थित पीठ चिकटलं पाहिजे. आता आपण एक कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात
आपल्याला वडे तळायसाठी तेल ओतून घेऊयात आणि ते तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊयात. तर मी प्रथम एक कढई घेतली आहे. आता ती चांगली गरम झाल्यानंतर तेल ओतल्यानंतर आपण त्याच्यात पहिलं काय तळून घ्यायचं तर मिरची ही असा प्रकारे जो वडापाव सोबत लागतो म्हणजे लागतोच आणि त्याशिवाय वडापावला टेस्ट नाही. तर मी ह्या एक 15 ते 20 मिरच्या घेतल्यात, त्याचे मधून तुकडे केलेत. मिरची चिरलेली नाही आणि डेटा सकट घेतलेली आहे. तर ही मिरची आपण तेलातनं काढून घ्यायची, पहिली धुवून सुकवून घ्यायची, नाहीतर तेल उडतं. आता आपण असे वडे करून घेऊया. तुम्हाला जशी साईज हवी तशा साईजमध्ये वडे करून घ्या. मी मीडियम साईजमध्येच वडे करणार आहे, जास्त मोठे नाही, कारण माझी कढई थोडी छोटी वडे करून घ्यायची. तर मी आता वडे करून बिलकुल पडली नाही पाहिजे, तर ते पिठातून डिप करून व्यवस्थित आत सोडता येतील असे करून घ्यायचे. तर आता मी सगळे वडे करून घेतलेत. आता आपण पहिल्यांदा तेलात मिरची फ्राय करून घेऊया. मिरची तळताना थोडंसं लांब उभं राहायचं, कारण की मिरची ही तेलात पटकन फुटते त्याच्यामुळं. तर अशा पद्धतीनं आपण मिरची तळून घेऊया आणि मिरची तळून झाल्यानंतर ना ती गरम आहे तर मी मिरची काढून घेतली एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि आता त्याच्यावरून चवीनुसार मीठ, जितकं तुम्हाला खारट हवे तेवढी खारट करू शकता. शक्यतो मीठ जेवढं जास्त असेल तेवढी मिरची चांगली लागते. तर आता आपण वडे तळून घेऊयात. तर जो आपण वड्याचा आकार बनवला असतो, तुम्ही गोल बनवू शकता किंवा असे चपटे बनवू शकता. तर ते पूर्णपणे पिठात डिप करून घ्या आणि लगेच तेलात सोडा. तेल चांगलं तापलेलं असेल तर वडा खाली चिकटत नाही आणि जर तेल तापलेलं नसेल तर तो कढईला चिकटतो. तर मी आता कढईत वडे सोडून घेते. जेवढे वडे बसतील तेवढे सोडून घ्या, 3 किंवा 4, कारण जास्त गर्दी झाली तर वडे एकमेकाला वडे छान असते आणि ते चिपकलेले लाल कलर ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे. त्याशिवाय ते पचत नाहीत. थोडेसे पचायला वेळ जातो. विकतचं पीठ असेल तर लगेच पचतात, पण घरच्या डाळीचं पीठ असेल तर थोडा वेळ घेतात. तर छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. तर आता तुम्ही बघा कलर किती चेंज झाला आहे वड्यांचा आणि अगदी विकतच्या सारखे वडे तयार झाले. तर अशा कलरचे वडे झाले की काढून घ्यायचे, ह्याच्या पुढे जाऊन द्यायचे नाहीत, नाहीतर त्याचा कलर चेंज झाला की त्याची टेस्टही छान होते. तर बघा अशा पद्धतीनं आपला घरगुती वडापाव झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो वडापाव. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.